तर चावी लावली. आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आता श्री चांगावटेश्वर मंदिरातून आपण निघालो आहे. ओके, चला आता पुढच्या प्रवासाला असं होतं कधी कधी शब्द नाही का आपले गावरान शब्द आहेत ते अचानक निघतात असेच. तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला. तर चला. ओके ओके. कापूरहोळ 16, नारायणपूर 4 किलोमीटर. चला. आज काय झालंय माहिती का, एक मिनिट हा, मला जरा कॅमेरा माझ्याकडे करू द्या. सकाळपासून जसं निघालो ना घरातून सारखे झोप आल्यासारखं होते. तरी रात्रभर झोपले. मला वाटतं कुठंतरी ना थांबून ना एक डुकला मारतोच. 5, 10, 15 मिनिटाचा आहे ना एक डुकला झालाच पाहिजे, त्याशिवाय झोप जायची नाही डोळ्यावरची. पुरंदर म्हणजे किल्ला आहे, या साईडला जर आलं ना हेच इकडचं सौंदर्य पहा. जे सगळे डोंगर असं आपण म्हणतो ना की हिरवेगार डोंगर, आणि ते डाव्या बाजूला जो दिसतो ना तुम्हाला हा पुरंदर किल्ला आहे वरती. काय आता वरती गेलो ना, दोन्ही आम्ही गेलो, दोन्ही वेळेस ना त्यांनी दोन्ही वेळेस म्हणण्यापेक्षा तिथे कोणालाच ना व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही, कॅमेरा पण वरती नेऊन देत नाही. तर ते त्याच्यामध्ये तर काय ना व्हिडिओ वगैरे काढत नाही. पण तुम्ही पाहिलं असेल हा डाव्या बाजूला आहे ना जो डोंगर आहे का, हा डोंगर म्हणजे आपला पुरंदर किल्ला आहे. आपण आता आलो नाही तर एक 100 मीटर पाठीमागे आहे ना पुरंदर किल्ल्याकडे जाण्यासाठी एक लेफ्ट साईडला टर्न होता, तिथं आज जायचं होतं. तिथून गेलं की पुरंदर किल्ल्यावरती जातो आणि इथून एक आपण म्हणतो ना की एक 400-500 मीटर अंतरावरती नारायणपूर आहे. नारायणपूर मध्ये श्री गुरुदेव दत्त यांचं दर्शन घेता येईल. पण ठीक आहे, चाललं आपण आता दर्शन घेऊन जाऊया इथनं. कसं आहे काय पाहूया, कारण की मी आलो इकडं. चला आता आपण आपली ना वॅगनर वॅगी इथं पार्क केली. पार्क करून आत जाऊया. आता आत दर्शन करूया आणि दर्शन करून जागा आत जाण्यासाठी आता इकडनंच आहे, इकडनं जागा आहे, इकडनं आत जाऊया, दर्शन घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. आता काय ऑलरेडी 1:45 वाजलेत. आता 1:45 वाजलेत म्हणल्यावरती आता जेवण पण केलं पाहिजे कुठंतरी. चला, हे नारायणपूर, इथे मूर्ती वगैरे, हॉटेल सद्गुरू. जर काही घ्यायचं असेल तर हे घेण्यासाठी इथे वस्तू वगैरे आहेत. चला 2 मिनिटात दर्शन घेऊया आणि निघूया आपण पुढं परत आपल्या पुढच्या प्रवासाला. ओके, हे वरती इकडनंच, हां तिकडं पाठीमागच्या बाजूनं घर आहे, त्याच बाजूनं रस्ता आहे, इकडनं जायला लागेल. हे दत्त मंदिर. चप्पल काढायची कुठं, लोकांनी असेच काढल्यात खाली, मला वाटत नाही तर कुठंतरी असेल काही. तसे हे काय पिण्याचे पाणी. ओके, इकडं जायचं नाही का, चप्पल बुक काढण्यासाठी जागा कुठं आहे पण. हां इकडे खाली
हे इकडे चप्पल स्टँड आहे, चप्पल काढून येऊ आधी. चला आपण आता इथं चप्पल वगैरे काढली, आता जाऊन दर्शन घेऊन या. इथं दर्शन घेण्यासाठी मला वाटतं इथं कॅमेरा वगैरे वरती ना मंदिर आहे, पण मंदिरात व्हिडिओ अलाउड नाही आहे. त्यामुळे मी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटूया. चला. सगळेजण म्हणतात इथं फोटो काढण्यास मनाई आहे, पण सगळ्यांचे कॅमेरे चालू आहेत. त्यामुळं आपण एक छोटीशी क्लिप घेतली, दर्शन घेऊया. मंदिर आहे, मंदिरात आपण समोर पाहत असेल असा हा परिसर. ओके, तर त्याला थोडंसं शांत बसूया थोडंसं. मंदिराची पश्चिमेकडील बाजू. इकडे काय, इकडे समोर रस्ताच नाही का, इकडे रस्ता नको, आपण इकडे जाऊया डायरेक्ट. चला. चला आता इथून मंदिरातून बाहेर जाऊया डायरेक्ट. ओके, इकडे जाण्यापेक्षा चला बाहेर. हे मंदिर आहे, मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर जाऊया. श्री क्षेत्र नारायणपूर कसे बघा देवबाप्पा. आपण देवबाप्पा कशी बसतोय, थोडंसं एक 5 मिनटं जरा मस्तपैकी शांत बसूया आणि मग निघूया आपलं परत आपल्या पुढच्या प्रवासाला. A few moments later. काल दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आता आहे ना मस्त असं पाऊस चालू झाला आहे. मस्त असं पाऊस म्हणजे थोडं थोडं आहे आता, लिटल पण पाऊस चालू झाला आहे. म्हणजे याचा अर्थ हवेमध्ये शांतपणे असा गारवा निर्माण झाला आहे. तर आता काय करूया, जाऊया. इथं काय आहे, मला वाटलं जॅकेटच आहे, जॅकेट नाही हे. ठीक आहे, इथं गोळ्या वगैरे काय इथं. छोटू हे काय, छोटू पेपर सोप आहेत का? जाऊ द्या. ठीक आहे, पेपर सोपचं पाहिलं होतं बरं का मी, पण मला ते काय जरा एवढं व्यवस्थित नाही वाटलं. मला वाटतं शेव घेऊया का दादा? कितीला आहे? छोटी 50 रुपयाला आहे. एवढी छोटं पॅकेट आहे का दादा? यात छोटं पॅकेट आहे. चला आपण आता आहे ना ही शेव घेतली आणि शेव घेऊन आता लिटल बुरंगाट चालू आहे. या अशा छोट्या छोट्या पावसामध्ये आपली गाडी घेऊन निघूया पुढं. कसं आहे परिसर आहे का, डोंगर. चला, मी गाडी लॉक करायचं विसरलो मग अशी शिट. गाडीतले पैसे घेतले आणि गाडी केली ते लॉक. मला लॉक करायचं विसरलो मी. हुशार आहे म्हणजे मी हुशार आहे थोडासा. चला, हे शेव इथे ठेवली. हे सुट्टे पैसे थोडेसे याच्यात ठेवू लागतात, कशाला पण जास्त नाही ठेवायचे. तर 200-300 रुपये ठेवायचे. म्हणजे काय होतं, कमी पैसे असले ना जास्त धोका नाही. तर आपल्याला पैसेच नाही जास्त, धोक्याचा विषयच येत नाही. ज्या अर्थी पैसेच नाही त्या अर्थी धोका विषयच येत नाही. असं आहे. आता गाडी काढायला जागा बघायला पाहिजे. इथून अरे तू गाणी बंद होणे यार, तू गाणी नको सारखी लागू. तर पाऊस चालू झाला आहे मस्तपैकी छोटा छोटा थोडा. जर आपला हा व्लॉग 8-9 मिनिटाचा झाला असेल तर नारायणपूर श्री गुरुदेव दत्त दर्शन म्हणून हा एक छोटासा व्लॉग वेगळा करतो.